माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत नामदेव महाराज भाग 8 कथासार अभिवाचन करत आहे. आज बघूया आपण हवं तेवढं धान्य काढून घ्या. नामदेव सतत विठ्ठल मंदिरात विठ्ठल भजनात रंगलेले. घरच्या धंद्याकडे लक्ष नाही. धंदा बसला. घरात 18 वैश्वे दारिद्र्य भरले. अन्नाची भ्रांत पडू लागलेली. अशा वेळी दुष्काळात 13 महिना म्हणतात तसं दरिद्र्यावरी पाहुणा आला. लग्न झाल्यापासून राजाईचे भाऊ तिच्या घरी आले नव्हते. ते उद्योग व्यवसायामुळे पंढरपूर सोडून दुसरीकडे गेले होते. आपल्या ताईचा संसार त्यांच्याकडून पाहणं झालंच नाही, म्हणून ते दोघे भाऊ पहिल्यांदा ताईच्या घरी पाहुणे आले. ताईला खूप आनंद झाला. तिने बैठक टाकली. भावांना बसायला सांगितले. भाऊ बसले. त्याने ताईच्या संसाराची चौकशी केली. तुझे कसे सगळे व्यवस्थित आनंदात चालले आहे ना, असे विचारतात. राजाचे डोळे पाण्याने भरून आले. तिचा भावना वेग अनावर झाला. मनात दबलेला दुःखाचा कड इतके दिवस बाहेर पडायची वाट पाहत होता. राजाच्या भावासमोर तो बाहेर पडला. ती भावानं म्हणाली, व्रतार लागे विठ्ठलाचे ध्यानी, संसाराचे मनी असता नाही, नाचतो निर्लज्ज होऊन निशंक, चांडीला लौकिक देह भाव. हे बोलणे चालू असता नामदेव मंदिरातून परत आले. त्यांना पाहुणे पाहून मेवण्याने उठून नमस्कार केला, पण न पाहता त्यात निघून गेले. राजाही पाठोपाठ हात गेली. म्हणाली, माझे एवढे भाऊ पहिल्यांदाच आलेत. तुम्ही साधी विचारपूस केली नाही, त्यांच्याशी बोलला नाहीत. ते काल रात्री निघाले. चालून दमून भागून आलेत. त्यांना जेवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. राजाचे बोलणे ऐकले. नामदेव शांतपणे म्हणाले, आज एक भुक्त दशमी आहे, त्यामुळे आज रात्री जेवायचे नाही. उद्या एकादशी आहे, त्यामुळे दोन्ही वेळचा उपवास. परवा द्वादशी पारणे फेडायचे. ते पारणे फेडल्यावर त्यांच्या जेवणाचे पाहू. बाहेर बसलेल्या पाहुण्यांनी हे ऐकले. 2 दिवस जेवायला मिळणार नाही ऐकून त्यांचे धाबेदन आणले. भुकेने तळमळत तात्रे अंतरावर पडून राहिले. दुसरा दिवस उजाडला. एकादशी होती. जेवण नाही, पण भावांना फराळाची काही व्यवस्था करावी असे राजाला वाटत होते. पण नामदेव नेहमीप्रमाणे मंदिरात निघून गेले. राजा नामदेवांना आणि देवाला शिव्या देत बसले होते. एवढ्यात एक व्यापाऱ्यासारखा माणूस आला. त्याच्यासोबत धान्याचे मोठे पोते पाठीवर घेतलेला गडी होता. त्याने राजाला आवाज दिला. घरात नामदेव आहेत का म्हणून विचारले. ते नाही ते कळताच तो म्हणाला, मी शेजारच्या गावचा केशव शेठ, माझ्या गावात जरा काम आहे, तेवढे करून येतो, तोपर्यंत हे पोते इथे ठेवतो. पण हो, तुम्हाला लागल्यास यातील पाहिजे तेवढे धान्य काढून घ्यायला माझी हरकत नाही. केशव शेठचे बोलणे ऐकून राजाला आनंद झाला. इतक्यात नामदेव घरी आले. पोते पाहून चौकशी केली. राजाने सांगितले. मग नामदेव परत म्हणाले, नाव काय सांगितले? केशव शेठ. काय? अगं, केशव म्हणजे विष्णू, म्हणजे श्रीकृष्ण, म्हणजे श्री विठ्ठल, साक्षात विठ्ठलाचे धान्य. आपल्यासाठी देवांना एवढा त्रास घ्यावा लागला. त्याबद्दल त्यांना फार वाईट वाटले. ते राजाला म्हणाले, हे पांडुरंगाचं धान्य, त्यावर आपला बिलकुल अधिकार नाही. तो केशव शेठ पोते न्यायला परत येणार नाही, हे 100% खरे. एकदा दिलेले दान देव असे परत घेतोय थोडेच. हे धान्य आपण गावातील ब्राह्मणांना वाटून टाकू. मी आता जातो. गावातून ब्राह्मण मंडळीला घेऊन येतो. नामदेवाचे बोलणे ऐकून राजाला वाईट वाटले. हा देवाने आपल्याला दिलेला प्रसाद तो असा सगळा वाटून का टाकायचा, असा विचार करून नामदेव बाहेर गेले. तोवर तिने पोते उसवून त्यातील धान्य काढून गाठोडे बांधून आत कोपऱ्यात नेऊन ठेवले. पोते जसे होते तसे शिवून ठेवून दिले. नामदेव ब्राह्मणांना घेऊन आले. सर्व धान्य वाटून टाकले. आपण ठेवलेले धान्य पाहायला राजा आत गेली. हाताने गाठोडे चाचपडून पाहिले. हाताला एवढेच वेगळेच लागले, म्हणून गाठोडे सोडले. तर आत कोळशे. तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती रडकुंडीला आली. बाहेर धावत येऊन नामदेवाला सांगितले. नामदेव पाण्यासाठी राजाबरोबर आत गेले. गाठोड्यातील कोळशांकडे पाहिले. त्याच्या नुसत्या नजरेने कोळशाचे धान्य बनले. मग नामदेवाने ते बाहेर आणून वाटून टाकले. पहिल्यांदाच राजाच्या पतीच्या अलौकिक सामर्थ्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. तिचे मन बदलले, वृत्ती बदलली. आता बघूया अभंगच अभंग. नामदेवाचे कुटुंब मोठे होते. आई वडील म्हणजे दामाजी शेट्टी व गोनाई, ते स्वतः व पत्नी राजाई. नामदेवाचे 4 मुलं, 4 सुना, आऊ नावाची बहीण, 1 मुलगी. घरात आलेले नाम्याचे दाशी, जना असे सर्व मिळून 15 जण कुटुंबात होते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात श्री विठ्ठलाविषयी अतिशय उत्कट भक्ती भरलेली होती. निस्तीम भक्त असलेल्या या प्रत्येक व्यक्तीकडून नामदेवने शतकोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी या सर्वांचा हातभार लागत गेला. प्रत्येकाने केलेल्या अभंगाची विभागणी नामदेवाने आपल्या एका अभंगात करून सांगितले आहे. तो अभंग असा, चला आपण ऐकूया. आता कमीत कमी अभंग तरी ऐकूया. नामाचा संकल्प झाला शतकोटी, पूर्ण पुण्य शेवटी कैसे झाले, पिता दामा शेटी अभंग 2 कोटी, भक्तिभावे ताटी नैवेद्य देवा,
तीन कोटी अभंग गोणायचा संवाद, आत्मसुख बोध सुखाचा तो. 4 कोटी अभंग राजायची वाणी, प्रेमाची ते खाणी प्रेमळते. 1 कोटी अभंग लक्ष झाले 16, प्रेमाचा जिव्हाळा आऊबाई. 75 लक्ष लिंबायची करुणा, प्रेमे नारायणा आळविली. 3 कोटी अभंग विठ्ठयाचा झगडा, प्रेमाचा रगडा प्रेमळतो. 4 कोटी अभंग नारोबाचे कवित्व, उगवे खाईत दिनमान. गोदाणी महादा बोलिले शेवटी, 2.5 कोटी केले त्यांनी. लाडाई गोदाई ऐसा साखराई, 1.5 कोटी पाहे केले त्यांनी. अशा तऱ्हेने नामदेवाच्या 100 कोटी अभंगाचा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी केवळ घरातील व्यक्तीच नव्हे तर विठ्ठल, रुक्माई आणि जनाबाई यांचा सुद्धा हातभार लागला होता. नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती निर्मळ होती, त्यामुळेच त्यांच्याबरोबरच त्यांचे माता, पिता, पुत्र, पत्नी, सुना, बहीण, मुलगी असे सर्वजण भक्तिरसाच्या सुखामध्ये अकंठ बुडून गेले होते. या गोष्टीमुळे साऱ्यांनीच संत नामदेवाकडून सुरती घेऊन अभंग रचना केली. नामदेव विरक्त असले तरी राजाईबरोबर संसार करीत होते. त्यांना नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल ही मुले लिंबाई नावाची मुलगी झाली. आजी आजोबा आई वडील यांच्या भक्तीमुळेच मुलांनाही विठ्ठल भक्तीची गोडी लागून मनात विठ्ठल भक्तीची ओढ निर्माण झाली. त्यामुळे सर्वांकडून अभंग रचना झाली. दुर्दैवाने त्यांचे जास्त अभंग मिळत नाही. आता बघूया नामदेवाची तीर्थयात्रा. संत नामदेवाच्या जीवनात क्रांतिकारी बदल झाला होता, तो केवळ ज्ञानदेवामुळेच. भक्तीला ज्ञानाची शक्ती प्राप्त होण्यासाठी विसोबा खेचराकडून गुरुपदेश घेण्यास ज्ञानदेवानेच नामदेवांना सांगितले. त्यामुळेच निर्गुण निराकाराची ओळख नामदेवांना पटली होती. नाहीतर सगुणाच्या उंबरट्यावरच ते एक भोळे भक्त म्हणून ठेचा खात राहिले असते. म्हणूनच नामदेवाच्या जीवनात गुरु इतकेच ज्ञानदेवांनाही महत्त्वाचे स्थान आहे. नामदेवाच्या उत्कट भक्तीचा मोह ज्ञानदेवांनाही वाटू लागला. येथे हृदय एक झाले या उक्तीप्रमाणे दोघांना एकमेकांचा सहवास लाभू लागला. तीर्थयात्रेला जाण्याचा विचार ज्ञानदेवाच्या मनात आला. त्यांनी नामदेवांना बरोबर येण्याचा आग्रह धरला. पण पंढरीच्या पांडुरंगाचे दूरत्व नामदेवांना नको होते, म्हणून प्रथम ते नाही म्हटले. पण नंतर त्यांनी विचार केला, आपण तीर्थयात्रेत नामस्मरण करणार आहोत, त्यामुळे पांडुरंग तर आपल्याजवळच राहणार. मग नामदेवाने ज्ञानदेवाबरोबर जाण्याची तयारी दाखवली. शके 1213 ते 1218 हा 6 वर्षाचा काळ या तीर्थयात्रेचा सांगता. या यात्रेत ज्ञानदेव नामदेवाबरोबरच गौरवा कुंभार, विसोबा खेचर, परिसा भागवत इत्यादी अनेक थोर संत होते. तुम्ही तीर्थ न वचावे असे म्हणणारे ज्ञानदेव भागवत धर्माची पताका घेऊन उत्तरेकडेही आध्यात्मिक लोकशाहीचे लोण पोचविण्याच्या उद्देशानेच तीर्थयात्रेसाठी निघाले होते. या काळात नामदेवाच्या अर्थभक्तीचे सुख ज्ञानदेवांनी प्रत्यक्ष अनुभवले. ज्ञानदेवांनी स्वतः ज्ञान, योग मार्ग या 2 प्रभावी साधनांनी पारमार्थिक अनुभवाचे परमोच्च उंची गाठली होती. पण ते भक्तिसुखापासून काहीसे दूरच होते. नामदेवांना परमात्मा स्वरूपाचे ज्ञान गुरुमुखातून झाले होते, पण आत्म विचारांच्या सोबत ते शिरले नव्हते. या प्रवासात ज्ञानदेवाच्या प्रवचनातून स्वतः त्यांच्या तोंडूनच आत्मविवेकाचे गहन गूढ विचार ऐकायला मिळाले. त्यामुळे त्या दोघांचा एकत्र झालेला हा प्रवास दोघांना पूर्णत्व आणणारा चैतन्यदायी ठरला. नामदेवाचे करुण अंतःकरण ज्ञानदेवाने अनुभवले, तर ज्ञानदेवांचे विश्वाचे आपोष न करू जाणारे आध्यात्मिक सामर्थ्य नामदेवाच्या अनुभवाला आले. वाराणसीच्या अश्वमेघ घाटावर असलेल्या ज्ञानेश्वर मठाच्या प्रांगणातील एका स्तंभावर यात्रेची स्मृती कोरली आहे. संवत 1351 शके 1216 हा काळ त्यावर नोंदवला आहे. महाराष्ट्रात परत येऊन नामदेव परत दक्षिणेकडे तीर्थयात्रेस गेले. श्रीशैल्य, मल्लिकार्जुन, अरुणाचल, चिदंबरम, विष्णुकांची, सेतुबंध, रामेश्वर, कन्याकुमारी, हरिहरेश्वर अशा अनेक तीर्थस्थानांना भेटी देत ते परत महाराष्ट्रात आले. परत उत्तरेस तीर्थयात्रेस गेले. काही काळ वाराणसी येथे राहिले व परत महाराष्ट्रात आले. प्रथम ज्ञानदेवास उत्तरेकडची, नंतर दक्षिणेकडची व परत उत्तरेकडची अशा 3 वेळा नामदेवांनी तीर्थयात्रा केल्या होत्या. पण नंतर ज्ञानदेवांनी समाधी घेतली. त्यांच्या भावंडीने समाधी घेतली तेव्हा नामदेवाचे मन व्याकुळ झाले. त्यांना सतत दुःख होऊ लागले. आठवणीने ते बेचैन होऊन जात असत.
मग ते तिसऱ्यांदा उत्तरेकडे मन शांत करण्यासाठी प्रदीर्घ वास्तव्यासाठी तीर्थयात्रेस गेले. शके 1261ला त्यांनी यात्रा सुरू केली. या यात्रेत हरिद्वारला गेले. तेथून ते पंजाबात गेले. पंजाबात त्यांचा बेहर दास नावाचा शिष्य भेटला. जल्लो नावाचा 15-16 वर्षाचा युवकही त्यांचा अनुयायी बनला. तो नामदेवाजवळच राहत असे. नामदेव त्यांच्याकडून पंजाबी भाषा शिकले. थोड्याच दिवसात जल्लोमुळे नामदेवांना पंजाबी भाषा उत्तम प्रकारे येऊ लागली. मग या पंजाब प्रांतात पंजाबी भाषेतच नामदेव कीर्तन करू लागले. नामदेवाची भाषा गोड होती. ते सांगण्याची रसाळ सोपी शैली त्यांच्याकडे होती. त्यांच्या प्रासादिक बोलण्याची लोकांवर भुरळ पडत असेल. अनेक लोक त्यांचे कीर्तन ऐकायला येत व आनंदाने परत जात. पंजाबातील लोकांना विठ्ठलाचे श्रेष्ठत्व त्यांनी पाठवून दिले. हिंदूच्या धर्मग्रंथाची नव्या पद्धतीने ओळख करून दिली. इकडच्या रीतिरिवाजाची परंपरेची माहिती त्या लोकांना दिली. हिंदू धर्माची ध्वजा, भागवत धर्माची पताका त्यांनी पंजाबात उंच फडकावली. पंजाबातील लोकांना नामदेवाबद्दल फार आदर वाटत असे. मराठी अभंगात उतरलेली अर्थभक्ती हिंदीतून तितकाच अर्थाने उतरली. मराठी भक्तिपंथामधील नीतिशास्त्र हिंदी अभंगातून येऊ लागले. त्यांनी व्यक्त केलेली पारमार्थिक विचार तेथील लोकांना अतिशय उच्च कोटीचे वाटू लागले. त्यामुळे नामदेवाचा प्रभाव एवढा वाढला की त्यांच्या अभंग रचनाचा समावेश शीख धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहेब यात सुद्धा करण्यात आला. नामदेवाच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांनी निरूपण केलेल्या भक्ती मार्गाचा पंजाबमध्ये जनतेवर एवढा प्रभाव पडला की गावोगावी पंजाबी जनतेने त्यांची स्मृती मंदिरे उभारली आहेत. गुरुद्वारा बाबा नामदेवजी या नावाने पंजाबमध्ये ओळखले जाणारे गुरुद्वारा घुमान या गावी आहे. या गुरुद्वारात बाबा नामदेवजी की समाधी या नावाने ओळखले जाणारे गुरुद्वारात नामदेवाचे समाधी मंदिर सुद्धा आहे. पंजाबातील लोकांची समजूत आहे की माघ शुद्ध द्वितीया संवत 1507 रोजी नामदेव यांनी येथे समाधी घेतली. पण ही फक्त समजूतच आहे, कारण येथे समाधी काल सांगितला आहे माघ शुद्ध द्वितीया शके 1450 होय. पण महाराष्ट्रात त्यांच्या समाधीचा दिवस आषाढ वैद्य त्रयोदशी शके 1372 हा सर्वसामान्य आहे. नामदेवाची समाधी बघूया. नामदेव उत्तरेकडील तीर्थयात्रेहून पंजाबात भागवत धर्माची पताका फडकावत ठेवून पंढरपूर येथे आले. आता त्यांचे वय बरेच झाले. राजाही वयमान परत्वे अंथरूण धरून पडले होते. 4ही मुले आता मोठी झाली. उद्योग व्यवसाय करीत होते. चौघांची लग्न झाली होती. घरचे दारिद्र्य संपले होते. सर्वांचा संसार सुखाचा चालला होता. सारे कुटुंब आनंदात होते. नामदेव त्यांच्या वयाच्या 50 नंतर पंजाबात गेले होते. सुमारे 25 वर्ष इतका दीर्घकाळ त्यांचे पंजाबात वास्तव्य होते. लहानपणी नामदेवाच्या घरी आलेली जना मोठी झाली होती. घरची सर्व कामं ती करीत होती. असे म्हणतात की ती पहाटे उठून दळण दळत असे तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग येऊन तिला दळू लागत असे. घरची स्थिती सुधारलेली. खाण्यापिण्याची ददात नाही. कपड्या लत्यांची चिंता नाही. पण राजा आजारी पडलेली. राजाचे वय झालेले. तिचा आजार संपेना. तिला अशक्तपणा वाढत चालला. एक दिवस तिने या जगाचा निरोप घेतला. नामदेवांना मोठा धक्का बसला. त्याने एकाकी पण जाणवायला लागले. पांडुरंगाच्या दर्शनाने त्यांचे सारे देवान नाहीसे झाले. विठ्ठल रूपात विरून जाण्याची अनिवार्य ओढ आता त्यांना लागून गेली. नामदेवाने देवाला आयुष्यभर विनवलं. वैकुंठी आम्हा नको धाडू हरी वासदे पंढरी सर्व काळ. देवानं आपल्याला मुक्ती दिली तर आपण पंढरी निवासाला, सत्संगाला, भक्त सुखाला पारखे होऊ अशी त्यांना चिंता वाटत होती. म्हणून नामदेवाने पंढरपुराच्या विठ्ठल मंदिराच्या पायथ्याशीच समाधी घेण्याचा निश्चय केला. विठ्ठलाकडून ती जागा त्याने मागून घेतली. ते म्हणत, तुझे चरण म्हणून हरली भो व्यथा, पुढती एक चिंता वाटे थोर, जन्म ज मुक्ती देशी पांडुरंगा, मग मी संत संगा केवी मिळे, पंढरीचा आनंद सुख सोहळा, कवनियाच्या डोळा पाही जाऊ, तुझ्या कथा मज अमृत संजीवनी, कवनाची या श्रवणी ऐको जाऊ, म्हणून माझ्या जीवा वाटे जड भारी, उदास मुरारी करणे झणे, नामा माने मज तुझी शरण सेवा, जन्मजन्मी देवा द्यावी मज. मुक्तीला पण सुद्धा ते परते सर म्हणत होते. त्यांना जन्मजन्मी भक्ती सुख मिळवायचे होते. सत्संग होता. महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर समाधी घेतल्याने त्यांना या तिन्ही गोष्टी प्राप्त झाल्या. जन्मजन्मीच्या सुखाची ठेव त्यांनी या पायरीपाशी करून ठेवली होती. नामामाने आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरेवरी देती. श्री पांडुरकाचे दर्शन घ्यायला भक्तीच्या वेगाने लावत येणाऱ्या अनेक भक्तांच्या संतांच्या पायाची धूळ धुळीकण हेच नामदेवाच्या भावविश्वातले हिरे.
आषाढी एकादशीला वारकरी भक्तजनांचे पंढरीत गर्दी. नामदेवाने हा सोहळा डोळे भरून पाहिला. आलेले भक्त घरोघरी परत गेले. त्रयोदशीची सकाळ उजाडली. नामदेव उठले, चंद्रभागेचे पावन स्नान केले, मंदिरात जाऊन पंढरीनाथाचे दर्शन घेतले, बाहेर आले, महाद्वाराच्या पहिल्या पायरी खाली समाधीची जागा तयार केली. समाधीच्या विवरात शांतपणे उतरले. विवरणाच्या तोंडावरची शिळा बंद करून घेतली. आत बैठक घालून समाधी लावली होती. नामदेवाचे प्रत्यक्ष दर्शन आता कुणाला होणार नव्हते. त्यांचे भूतलावरचे कार्य संपले होते. आजही पंढरीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक या पायरीवर प्रथम नतमस्तक होतो. या पायरीवर नामदेवाचे दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे नाही असा रिवाजच पडून गेला. एवढे ह्या नामदेव पायरीचे महत्त्व आहे. आम्ही सुद्धा पंढरपूरला जाणार त्यावेळेस नक्कीच आपल्याला नामदेव महाराजांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपले श्री संत नामदेव चरित्र संपले. पुढील भागात आपण पुढील संत बघूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल नामदेव महाराज की जय. ज्ञानदेव सोपान निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.